मस्तपैकी गटारी साजरा करणार आहे आणि पप्पानी मस्तपैकी मार्केटला जाऊन भावच्या धक्क्याला जाऊन मस्तपैकी मच्छ्या आणलेल्या आहेत. तर पप्पा हे सगळ्या मच्छ्या कितीला पडल्या आणि कुठून आणले घ्या. पियाला चालू पण झाली. ग्रीत जय गोली ते हर्षकिनी ब्लॉग मध्ये तुझं स्वागत आहे. तर आजच्या दिवशी गाईज आपल्या घरामध्ये मस्तपैकी गटारी साजरा करणार आहे आणि पप्पानी मस्तपैकी मार्केटला जाऊन भावच्या धक्क्याला जाऊन मस्तपैकी मच्छ्या आणलेल्या आहेत. तर पप्पा हे सगळ्या मच्छ्या कितीला पडल्या आणि कुठून आणलेत ते जरा आम्हाला सांगशील? हे कुठून आणले? भाऊच्या धक्क्याला गेलो, तिथून जी सर्व ही मच्छी आणली. भावच्या धक्क्यावरून आणले ना. हे पापलेट पण मस्त आहेत बघा गाईस, मोठे साईजचे पापलेट आहेत, एकदम मस्त आहे आणि असं जाड पण आहे, असं सुकलेलं नाही, एकदम मस्त आणले. मस्त मच्छी मस्त आणली. आणि कोलब्या कितीला पडल्या? टायगर कोलब्या त्या मोठे आहेत बघा. बघा साईज बघा काय साईज बघा गाईस, माझा हात बघा 8 इंचीचे 8 ते 10 इंचीचे कोलबे. हे कसं पडलंय वो अख्खा? ही आपल्याला 700 रुपयाला पडली मच्छी. 700 रुपयाला. जर घ्यायला गेलं तर 1,500 लागतील तुला घ्यायला. आणि हे बोंबील आपल्याला हे पडले 300 रुपये. इथे जर घ्यायला 300 रुपयाला एवढे? 300 रुपयाला सगळे बोंबील. हे आपल्याला इथं छोटे बोंबीलचा पण भाव आहे. तर आपल्या इथं वाट असे लावतात, त्याला पण किती घेतात पैसे? ते जास्तीच घेणार. ते विकायला बसले तर 2 पैसे 400 200 300 असेच घेतात. एवढूसा वाटा काढतील आणि 300 घेतील. त्यांना पाहिजे ना, 2 पोटासाठी काम करतात तर घेणारच. आणि हे आहे घोल मच्छी, 1 नंबर घोल मच्छीचं किती? एक मासा पूर्ण हा आपल्याला त्यांनी 2000 सांगितलेला, 1400ला हा मासा पूर्ण दिला आणि तो कटिंग करून घेऊन आलो मी. कटिंग करून येणार. आणि हे पापलेट बघ ना मोठे. ते पापलेट आहे, हा वाटा पूर्ण त्यांनी 1,500ला दिला. 1,500ला? 1,500ला 7 मोठमोठे पापलेट आहेत. 7 मोठे आहेत का? बघून घे ना. तर गायज आपल्याला आता यांचीच रेसिपी बनवायची आहे आणि सगळं आता बनवून दाखवणार मम्मी आणि छोनी. आणि पप्पानी पण मस्त मासे आणलेले आहेत. इकडं बघा, तो गोल मासा आहे अख्खा आणि ते रस्ता पण ठेवलाय. कोलबीचा रस्ता आहे आणि त्याच्यामध्ये गोल माशाचं डोकं पण टाकलं. हा, आता मच्छी फ्राय करायला घेतले गोल मासा. हळद मसाला मीठ सगळं टाकलेलं आहे. आलं लसूणची पेस्ट टाकते आणि आपण हे आता फ्राय करणार. गाईज कोलबी मॅग्नेशन करायला घेतलेले मम्मीने. आता ते मच्छी तळतोपर्यंत हे मॅरिनेट करून ठेवतो. इथं मच्छी ठेवली तळत, तोपर्यंत जर शिजायला टाइम लागेल तोपर्यंत मम्मी मॅग्नेशन करते. त्याच्यामध्ये आता कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचं पीठ येणार. कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचं पीठ आणि त्याच्यामध्ये एकदम क्रिस्पी होईल ते. म्हणजे आपल्याला तळायचं आहे काही? हे पण फ्रायच करायचं, जास्त आहेत ना. मस्त लागेल. असे डोके काढून घेतल्यात आणि डायरेक्ट असं फ्राय करायचे आपल्याला. मच्छी आज काय काय प्रकार आहेत? पक्केच प्रकार आहेत. आता काय टाकायला घेतलंय मॅरिनेशनसाठी? हे कॉर्नफ्लॉवर आहे. कॉर्नफ्लॉवर थोडा घ्यायचा आणि आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं. तांदळाचं पीठ त्याच्याने जरासं क्रंची बनायचं मॅरिनेट केलेलं. त्याचा फ्लेवर उतरायला पाहिजे आपल्याला. गाईज मम्मीने प्रॉन्स खायला घेतलेले. बघू आता कसे होतात ना. एक आपला रस्सा कोलबीचा आणि एक मच्छी सिस्टर. मोठी होती. कलर खूप चेंज होतो ते. कलर चेंज झाला. आता पलटी झालं तर अजून समजेल आपल्याला कशी झाली कोलबी ना.
आज एन्जॉयचा दिवस आहे. आज मस्त. गटारीचा दिवस आहे. आता याच्यामध्ये अजून कोलबेन तरी हम्म. काय इथे बघा आपले प्रॉन्स झालेले आहेत. बघा कसे फ्राय झाले. हा अजून एवढं बाकी आहेत करायचं. आणि जरासा अजून फ्लेवर टाकलाय मी त्याच्यामध्ये कोथिंबीरचा. कोथिंबीर भरभरून टाकली आहे. काय आपले इथे मस्त प्रॉन्स झालेले आहेत बघा. आता कलर पण मस्त आलाय ना. आणि कोथिंबीर तर जास्तच घेतले. हा पूर्णाची कोथिंबीरची बिडी आणली ना, सगळा टाकला त्याच्यामध्ये फ्लेवर उतरेल आता कोथिंबीरचा. हा जरा अजून टेस्ट, तसं तर टेस्टीच आहे, त्याच्यामध्ये अजून टेस्ट आहे. पण तरी सुद्धा जास्तच मोठे आहे. मला वाटलं का छोटीवर बोलली पण तरी मोठीच आहे ना. हो भरपूर मोठी, तरी त्याची ना हा. डोकी पूर्ण काढलं. डोक्यात अजून मोठे होते. एवढी मोठी होती. अख्खी गोली ना. ते रसामध्ये टाकायची होती कोथिंबीरच्या आधी. हा तरी शेपूट लय मोठी होती. तर गाईज इथे बघा आपल्या कोलब्या रेडी झालेल्या आहेत. आणि अजून आपल्या मोठ्या कोलब्या अजून आलेल्या आहेत मैदानावरती. हा? पण मेहनत पण आहे ना. हो मेहनत एवढी नाही आहे. हा मेहनत आहेच तरी सुद्धा गाईज. एवढी मच्छी बनवायची 3-3 गॅसवरती सगळा वस्तू ठेवलेला आहे. त्याच्यावरती लक्ष ठेवणं म्हणजे मेहनत आहेच ना. हा आहे पण काय नाही वाटत. एकदा माणूस करायला लागलं ना मग काय नाही वाटत. हा जेव्हा करत नाही ना मग तेव्हा असं वाटतं का करायचं आहे करायचं आहे अजून. तेव्हा करायला विचार काय नाही वाटत. गाईज चला आता पप्पाला चाकण्यासाठी कोलबी पाहिजे. आता कोलबी घेऊन जातो. ते घेऊन जा पप्पा. हा मच्छी पण घेऊन जायचं तर हो. पहिला ते घेऊन जा. पहिला मग कोलबी घेऊन जातो. घ्या पियाला चालू पण झाली. हा स्टार्ट पण. झिंगा एकदम फ्राय मस्त पैकी. लय भारी आहे. गाय आता मच्छी पप्पाला घेऊन चाललंय बघा. चाकणा या मच्छी. तिथे आपली मच्छी पप्पा खाऊन दाखव. कशी झाली आहे जरा सांगा टेस्ट करून. हा हा मी डायरेक्ट खाता. जाओ जाओ काटे पण काटा असतील बिटा ना त्याला. जाओ काटा जाओ. मस्त आहे अजून टेस्ट आहे. गोलची मच्छी आहे. लय भारी आहे. चांगली बनवलेली आहे. अजून टेस्टी आहे. भाव बघ ना ते. हा. एवढा भाव आहे ना. हेच मम्मीने थाली बनवलेली आहे. रेडी झालेली. टेबल घे. टेबल घे. त्यांना डोकं सोनीला जगदीश आता सांगतील. काय सांगते टेस्ट? हा टेस्ट सांग. ते सांगायची गरज काय? वास एवढा खमंग सुटले तर गरज आहे ना. ते सांगायची गरज आहे वाटतं तुला. पण तू डाएटवर आहेस ना. असं काहीतरी आहे ना. डाएट गेली श्रावणच्या नंतर आता. गाईज मला पण मम्मीने ताट वाढलेलं आहे. तर बघा केवढं मस्त जेवण वाटतंय. कोलबी पण मोठे आहेत. हे बघा मोठी कोलबी आहे अख्खी. आणि मोठ्या पण आहे तिथं मस्त. आणि इथं रस्सा कोलबीचा मस्त आहे की असं जेवण आहे. कसं आहे जेवण? कोलबी करपली कोलबी आहे ती. टायगर प्रॉन्स. प्रॉन्स हां
सोने कसं आहे? हिला काय बोलतात तरपाली. होय कसं आहे? गपचूप जोडते मांडली होती त्याच्यावरून समजून घ्यायचं. सगळी ताजी मच्छी अजून त्या बाई अजून चव लागते ताजे म्हणून. भावच्या धक्क्यावरून पप्पाने आणले. काय आता संध्याकाळी मस्त मम्मीने बोंबील बनवायला घेतलेत आता. बोंबील फ्राय. हा बोंबील फ्राय बनवायला घेतलेत. हे बघा इथे आपल्या बोंबील शिजत आहे एकीकडे आणि तो बनलेले जाते बसून. आणि अजून आहे जरासं कुरकुरीत होण्यासाठी तांदळाचं पीठ, तांदळाचं पीठ आणि मसाला आणि मीठ. मीठ हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि ते मॅरिनेट केलेले बोंबील याच्यात टाकून आणि फ्राय करायचं आपल्याला. आणि असं ते कडक होतील एकदम टेस्टी होतात. गाईज आता मस्त की आपले स्टफ पापलेट बनवायला घेतलेले आहेत. इथे बघा हे अख्खे भरलेले पापलेट आहे. याच्यामध्ये पप्पाने सगळं वाटण मीठ टाकलेलं आहे. शिरोला आणि लसूण आणि मिरच्या. अजून काय टाकलंय? खोबरं टाकलंय ना? खोबरं टाकलेलं आहे, शिरावळ्याची चटणी टाकलेलं आहे, भरलेलं आहे एकदम मस्त मसाला एकदम करून. एकदम टेस्टी आहे, लागणार आहे आज तुम्हाला बघा. ओके इथे बघा आपले पापलेट मस्त तवावरती गेलेले आहेत.